श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 18. द्रव्य संकट परिहारार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक भवारणी, सुदारस आमचे श्रवणी, पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनू. एकदा न धाये माझे मन, कांक्षित होते अंतकरण, कथामूर्त एकावया, ध्यान लागे सी गुरुचरणी, तृप्ती नोहे अंतकरणी, कथामूर्ख संजीवनी, आनक निरोप दातारा, येणे परी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी, मामस्तक ठेवी चरणासी, कृपा बाकी तये वेळी, शिष्यवचन ऐकोनी, संतोषले सिद्धमुनी, सांग तसे विस्तारोणी, एक शिष्या श्रोते एक चिंते, एक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी, तल्लीन झाले निश्चये, तुझ करिता आम्हासी, चेतन झाले परियेसी, गुरुचरित्र आद्यंसेसी, स्मरण झाले अवधारी, भिल्लवडी स्नान महिमा, निरोपले अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा, सांगेने एका एकचित्ते, क्वचित काळ तळे स्थानी, सी गुरु होते गौप्य होनी, प्रगट जहाले जमनोनी, पुढे निघाले परियेसा, वरुणासंगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया, पुढे कृष्णा प्रवाहात, श्री गुरुतीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्दे, अनुपम तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपूर, प्रयाग समान तीर्थस्थोर, म्हणून राहिले परियेसा, कुरपूर ग्राम घन, कुरुक्षेत्र तेची जान, पंचगंगा कृष्णा संगम, अति उत्तम परियेसा, कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक असे जान, तीर्थे असती अगम्य, म्हणून राहिले श्री गुरु, पंचगंगा नदी तेरी, प्रख्यात असे पुराणातरी, पाच नामे आहेत थोर, सांगेने एका एक चित्ते, शिवा भद्रा भोगावती, कुंभ नदी सरस्वती, पंचगंगा नामे ख्याती, महापातके संहारिती, ऐसी प्रख्यात पंचगंगा, आले कृष्णेची या संगा, प्रयागाहुनी असे चांगा, संगमस्थान मनोहर, अमरापूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर, वृक्ष असे औदंबरू, प्रख्यात जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, तया संगमी जानपा, जैसी वाराणसी पुरी, गंगा भागीरथी तिरी, पंचनदी संगमी थोरी, तत्साम असे परियेसा, अमरेश्वर सन्निधानी, वसती 64 योगिनी, शक्ततीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियेसा, अमरेश्वर लिंग बरवे, तयासी वंदनी स्वभावे, पूजिता नरे अमर भावे, विश्वनाथ तोची जाना, प्रयागी करिता मागस्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहुन, एका स्थान परियेसा, सहज नदी संगमात, प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर प्रब्रह्म सत्य, तया स्थानी वसतसे, या कारणे तया स्थानी, कोर्ती तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी, वेनित सहित निरंतर, अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जान, तया कृष्णा प्रवाहात, उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्लतीर्थ नाम एका, ब्रह्महत्या पाप दूर, औदुंबर सन्मुखेसी, तिनी तीर्थे परियेसी, एकाहून एक अधिकेसी, तीर्थे असती मनोहर, पाप विनाश काम्य तीर्थ, तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम तीर्थ असतै पै, पडे संगम सुटकुळात, प्रयाग तीर्थे असती ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ, कोटीतीर्थ परियेसा, तीर्थे असती अपरंपार, सांगता असे विस्तार, या कारणे श्रीपाद गुरु, राहिले तेथे द्वादशाब्दे, कृष्णावेणी नदी दोनी, पंचगंगा मिळवणी, सप्त नदी संगम सगुनी, काय सांगू महिमा त्यांचा, ब्रह्महत्यादी महापातके, जळून जाती स्थान एके, एस सिद्ध स्थान निके, सकाळाभिष्ट होती तेथे, काय सांगू त्यांचा महिमा, आणि कद्यावर नाही उपमा, दर्शन मात्रे होती काम्या, स्नान फळ काय वर्णू, साक्षात जाना कल्पतरू, असे वृक्ष औदंबरू, गौप्य होनी अगोचरू, राहिले श्री गुरु ते स्थानी, भक्तजना ताननार्थ, होणार असे तीर्थ प्रख्यात,
राहिले ते श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्यांची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे तो ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात एक असे उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्यांचे उदरपूर्ती करी एके दिवशी त्या ब्राह्मणासी भिक्षा न मिळे परियेसी त्या शेंगा रांधुनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक उत्ती उदर भरी पंचमहायज्ञ कसुरी अतिथी पूजी भक्तीने वर्ततासी गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वकसी गुरूंशी पूजा करीतो षोडशी घेवड्यांच्या शेंगा परियेसी केली होती शाक नैवेद्या भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणती नगती तये वेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलांचे झाड मूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोणे देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करती पुत्र सकळी म्हणती पाहा हो दैव बळी केले देवे केले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यांची छेदिले आमच्या ग्रासासी टाकुनी दिले भूमीवरी ऐसे परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा क्रोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण व्रतार म्हणे स्त्रियसी ते वेळी जे जे होणार जया काळी निमित्त करी चंद्रमोळी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितिलय कारण पिपिलिकादी स्थूल जीवन समस्त आहार करीतसे आयुरत्न प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्तकैवी करे तैसे प्रत्यही 84 लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती केली तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करुणी पोषतो हे सर्व सृष्टी आपले प्रारब्ध असे वोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेपन सुकृत अथवा दुष्कृत असे जाण भोगणे आपले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव सतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जेची पेरिली तेच भक्षणे कवन बोल सांगे मज बोल ठेविसी ईश्वरासी आपले आर्जव न विचारिसी ग्रास घेतला मनसी अविद्या माया वेष्टोनी तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्षेसी नेले आमच्या दरिद्रासी तोची तारेल अंती आम्हा येणे परिस्त्रियसी संबंधित विप्र परियेसी काढूने वेल शाखेसी टाकता झाला गंगेत तया वेलांचे मूळ जरी जे का होते आपुले द्वारी काढूने टाको म्हणून दिजवरी खणिता झाला तये वेळी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून वेलीस छेदले निदान लादले आम्हासी नर नव्हे तो योगीश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमी गिसी गुरुपासी पूजा करीतो मन भावेसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगणे कवनासी प्रगट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी द्विजासी सांगतीसी गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रोपौत्री नांदाल ऐसावर लाधन गेला वणी तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासील होईल श्री गुरु कृपा त्यांची कैसे धन्य ब्रापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैसे तया घरी दैवे उना असेल जो नरू त्याने भजावा श्री गुरु तोची उतेरल पैल पारू पूज्य होय सकळी कांसी जो कोण भजेल श्री गुरु त्यांसी लाभेल इह परू अखंड लक्ष्मी त्यांचे घरी ऐष्टेश्वर्य नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मन भावेसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराच कुमार सांगे श्री गुरुचरित्र विस्तारोनी पुढील कथामृत सार
एका श्रोते एक चित्ते इति श्री गुरुचरित्राभूतासार विवेकसार आयाचिता विप्रदैन्य हरणयेत कथा निरोपली इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे विवेकसार आयाचित्रा विप्रदैन्यहरणं नाम अष्टादशाध्याय श्रीपादवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु।